पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 85 त्यावर खालून तिसरा पॅराग्राफ ना शिष्य म्हणतो आहे, काय म्हणतो की या देहाचा तू द्रष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस असं वर श्रीगुरूंनी सांगितलं आहे, बरोबर. तर विषय हा चालू होता की श्रीगुरूने सांगितलं की शिष्य बाबा की पंचकृत पंचमहाभूताचा देह आहे. देह म्हणजे तू नाही, आणि जोपर्यंत तू देहाला मी आणि माझं म्हणत आहे तोपर्यंत तू बंधनात आहे. ज्यावेळेस तू देहाला माझं समजणार नाही, मी समजणार नाही, अपितू हा देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे असा निश्चय करून तो देह मिथ्या आहे, देह दृश्य आहे, आणि त्या देहाचा मी द्रष्टा आहे. आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. मी सर्वांचा अधिष्ठानभूत साक्षी आत्मा आहे असा तू जेव्हा स्वस्वरूपाच्या संबंधाने आत्मत्वेनं आत्मरूपाने चिंतन करशील तर तोच तुझा काय आहे, मोक्ष आहे असं सांगितलं. आणि दुसऱ्याचा देह किंवा दुसऱ्याची वस्तू जर आपण आपली म्हणली तर कसं बंधनात पडावं लागतं याकरिता काल एक दृष्टांत दिला होता की कोणी एक मनुष्य पंचाकडून वाडी घेतली आणि त्या वाडीला आपलं स्वतःची समजायला लागला. शेवटी न्यायालयाने कोर्टाने त्याला जेलमध्ये टाकलं. त्याप्रमाणे जोपर्यंत आपण पंचकृत पंचमहाभूताचा देह त्यांना वापस न देता आपण आपला समजतो तोपर्यंत आपल्याला दुःख आहे, आणि तोपर्यंत आपल्याला जेल आहे. तर इथं कोणता जेल आहे मग? 84 लक्ष योनीमध्ये बार 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 जन्म घ्यावा लागतो आणि मरावं लागतं. अनंत प्रकारचे दुःख भोगावे लागतात. हाच आपल्यासाठी अनर्थ आहे. म्हणून पंचकृत पंचमहाभूताचा देह आपण त्यांना देऊन टाकला पाहिजे हा सिद्धांत ठरला. आता हा जो विषय चालू होता यावर शिष्य काही बोलतोय बघा. काय म्हणतो? शिष्य म्हणतो ह्या देहाचा तू द्रष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस, आणि देह पंचभूतांचा असल्यामुळे तुझाही नाही असे गुरु महाराज आपण मला सांगितले. कोण म्हणतोय? शिष्य. या साऱ्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्यात, देह पंचकृत पंचमहाभूताचा आहेत वगैरे वगैरे आपण मला सांगितले, पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही. ठाऊक नाही म्हणजे माहीत नाही. तुम्ही म्हणतायत नुसतं पंचमहाभूत पंचमहाभूत पंचकृत पंचमहाभूत, किंतु पंचमहाभूत आहेत तरी कोण कोण तेच अगोदर मला माहिती नाही. ते जर तुम्ही सांगितलेत तर मग माझ्या हळूहळू लक्षात येईल की हा देह त्यांचा आहे म्हणून, आहे की नाही. पुन्हा तुम्हाला हेही सांगावं लागेल की पंचमहाभूतांचं नाव सांगितल्यानंतर हा देह की ज्याला आपण आतापर्यंत आपला म्हणत होतो अज्ञानामुळे, तर तो देह आपला नसून पंचमहाभूताचा आहे कसं ही तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे असा अभिप्राय कुणाचा? शिष्याचा. तर पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही, तर त्यांची नावे मला सांगावी. ठीक उत्तर देतात श्री गुरु. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. नावं सांगितली ही 5 महाभूत आहेत बघा. आकाश प्रसिद्ध आहे, वायू, तेज म्हणजे अग्नी, आप म्हणजे जल म्हणजे पाणी, आणि एक आहे पृथ्वी. ही पंचमहाभूते आहेत. पुढे शिष्य आपण सांगितलेल्या पंचभूतांचे भाग माझ्या शरीरात तर मला स्पष्टपणे दिसत नाही. असे असून या देहास पंचमहाभूताचा देह काय म्हणून म्हणावायचे बरं असा प्रश्न करतोय कोण? शिष्य. उघड आहे, सरळ आहे की तो म्हणतो की हा देह जो की मला अत्यंत प्रसिद्ध आहे, प्रत्यक्ष आहे माझा देह, आणि तुम्ही सांगितला की हा देह कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पण पंचमहाभूताचा एकही भाग मला या देहात दिसून येत नाही, तर हा देह पंचमहाभूताचा आहे असं मी कसं समजावं? हा त्याचा काय आहे प्रश्न. आपण सांगितलेल्या पंचभूताचे भाग म्हणजे अवयव,
माझ्या शरीरात तर मला स्पष्टपणे दिसत नाही, जाणून येत नाही, आहे की नाही. पृथ्वीचा एखादा ढेकळ माझ्या शरीरात सापडत नाही, शोधला तरी, आहे की नाही. कापून पाहिलं तरी ढेकळ बिकळ काही पृथ्वीचा भाग सापडतो का? नाही सापडत. बरं चला काही 1-2 लिटर पाण्याची बाटली अशी आतमध्ये ठेवली काही, तेही सापडत नाही. कळलं की नाही. तर हा देह पंचमहाभूताचा असं कसं समजावं? कोण म्हणतो? असे असून या देहास पंचमहाभूतांचा देह काय म्हणून म्हणावयाचे बरे प्रश्न आहे. उत्तर गुरु बोलतात, अरे बाबा, विचार करून शोधून पाहशील तर ते तुला समजेल. असं वरून वरून पाहता हा देह किंवा या देहामध्ये 5 भूताचे अवयव तुला दिसणार नाही वरून वरून पाहिलं तर. पण जर त्यावर तू विचार केला तर नक्कीच 5ही भूताचे भाग या देहात आहे हे तुझ्या लक्षात येईल. अरे बाबा, विचार करून शोधून पाहिले तर ते तुला समजेल. तुझ्या शरीरात जितका कठीण भाग आहे तितका पृथ्वीचा आहे. सरळ सरळ जेवढा कठीण भाग आहे की शरीरामध्ये तो कशात समजायचा? पृथ्वीचा, आहे की नाही. मग हाड, मांस, आहे की नाही, हाडकं, हे सर्व काय आहे? पृथ्वीचा भाग आहे. द्रवीभूत जितका भाग, रसरूप द्रवीभूत जितका भाग आहे या शरीरात आपल्या, तितका आपाचा म्हणजे पाण्याचा म्हणजे जलाचा म्हणजेच पाण्याचा आहे असं समजायचं. जेवढं जेवढं द्रवीभूत भाग आहे, रक्त असेल, आहे की नाही, वगैरे वगैरे, तर ते कोणते भाग कशाचा आहेत? पाण्याचा भाग आहे की नाही. पाणी आहे ते, जल भाग आहे तो, आहे की नाही. रक्त, लघवी वगैरे वगैरे, घाम. उष्ण भाग तितका सर्व तेजाचा आहे. आणि जेवढा गरम गरम भाग आहे कुठं या शरीरामध्ये तो कशा समजायचा? तेजाचा, अग्नीचा. जठराग्नी आहे की नाही. आणि शरीर सुद्धा गरम असतं की नाही मनुष्याचं. प्रत्येकाचं शरीर कसं असतं? गरम असतं, आहे की नाही. अत्यंत जर थंड झालं शरीर तर समजायचं याच्यात आता प्राण राहिलेले नाहीत. ठीक आहे. उष्ण भाग तितका सर्व तेजाचा आहे. चलन वलन आदी वायूच्या योगाने होते. आणि या शरीरामध्ये जेवढं चलन वलन, फिरणं, पाहणं, हे क्रिया जेवढ्या घडतात ना, या सर्व क्रिया म्हणजे कुणाच्या आहेत? वायूच्या आहेत. चलन वलनादी वायूच्या योगाने होते म्हणून तशा सर्व क्रिया वायूच्या आहेत. आणि पोकळी म्हणून जेवढी आहे तेवढा सर्व भाग आकाशाचा आहे की नाही. आपल्या शरीरात पोकळी, जर पोकळी नसती, घनीभूत भरलेलं शरीर असतं तर आपण भाकरी खातो की नाही 10-10, 20-20 म्हणजे 4-5 ज्याचे कॅपॅसिटीनुसार खातात की नाही. कोणी 1, 2, 3, 4, 5 तर भाकरी जातात की नाही पोटात. पाणी पण पितो, पोटात जातं. याचा अर्थ काय आहे? अवकाश आहे, पोकळी आहे. आणि पोकळ भाग जेवढा आहे ना तो कशाचा आहे? आकाशाचा आहे. कळलं की नाही. आणि पोकळी म्हणून जेवढी आहे तेवढा सर्व भाग आकाशाचा आहे. लागला अर्थ? चला, आता 5ही भूताचे भाग या देहात सापडले की नाही. म्हणून हा देह कुणाचा? पंचमहाभूताचा आहे. कुणाचा नाही? माझा नाही. कळलं? हा. शिष्य पुन्हा शिष्य काहीतरी म्हणतोय, हा देह पंचभूताचा आहे असे आपण संक्षेपाने सांगितले. संक्षेपाने म्हणजे थोडक्यात सांगितलं. अगदी एकदम ढोबळ मनाने, जेवढा कडक भाग आहे तेवढा पृथ्वीचा, द्रवीभूत भाग आहे तेवढा जलाचा, वगैरे वगैरे, हे ढोबळ मनाने सांगितलं म्हणे. पण ते विस्तारपूर्वक कळण्यासाठी स्थूल देहात पंचभूतांची वेगवेगळी तत्वे कोणती आहेत ते कृपा करून सांगावी. विस्तारपूर्वक मला कळावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी स्थूल शरीरामध्ये देहात पंचभूतांची वेगवेगळी तत्वे कोणकोणती आहेत, अर्थात पंचमहाभूत असं मी सांगितली, त्यांची वेगवेगळी तत्व कोणती आणि ते सारे तत्व या शरीरात कशा रीतीने दिसून येतात हे सर्व काही मला तुम्ही हळूहळू कृपा करून सांगा. कोणती आहेत ते कृपा करून सांगावे. श्री गुरु, स्थूल देहाच्या तत्वांचे कोष्टक पुढे दिल्याप्रमाणे आहे. स्थूल देहाच्या कोष्टकावरील टीका ही पुढे दिली आहे. तर आता स्थूल देहामध्ये काय काय तत्व आहेत त्या तत्वाचं कोष्टक इथं दिलंय बघा, पुढच्या पेजवर, पान नंबर 87 वर. ते खरं इथंच पाहिजे होतं. आणि नंतर हे आकाशाची 5 तत्वे हा भाग त्या कोष्टकाच्या खाली पाहिजे होता, पण छापताना त्यांच्याकडून थोडंसं मागं पुढं झालं. ठीक आहे जी, तर समजून घेऊया. तर अगोदर आपण ती कोष्टक वाचू मग 87 पेजवरचं, बरोबर आहे की नाही. नंतर इकडची पंक्ती, कोणती पंक्ती? आकाशाची 5 तत्वे असं आहे की नाही, ते नंतर. तर बघा आता स्थूल देहाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 1, पहिलं कोष्टक आहे. आकाशाची
पाच तत्वे कोणती? काम, क्रोध, शोक, मोह, भय. ही पाच तत्व कुणाची आहे? आकाशाची आहे. वायूची पाच तत्व चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन. ठीक आहे ना जी? ते प्रसिद्ध आहे. चलन चालणे, वलन वळणे, धावन दौडणे, धावणे पळणे, प्रसारण पसरवणे, आकुंचन संकुचित करणे शरीराला वगैरे. ठीक आहे ना? आकुंचन. काही काही माणसं प्रसरण माध्यमाने झोपतात, काही माणसं आकुंचन पद्धतीने झोपतात, आहे की नाही? प्रसरण म्हणजे कसं? हे काही टेन्शन नाही, हात पाय आहे पसरून दिले, प्रसरण. आणि आकुंचन म्हणजे असं आकडून पोटात पाय घालून काही लोक झोपतात. चला पुढे. तेजाची पाच तत्वे. क्षुधा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान, आलस्य म्हणजे आळस, निद्रा झोप, आणि कांती म्हणजे तेज. ठीक आहे जी? चमक. ही तेजाची पाच तत्वे आहेत. पुढे आपाची. आपाची म्हणजे जलाची. शुक्र. ठीक आहे? शुक्र म्हणजे वीर्य. शोणित म्हणजे रक्त. लाला म्हणजे लाळ, आपल्या मुखात असते ना लाळ. हा. मूत्र लघवी. श्वेत घाम. ही पाच तत्व कुणाची आहे? जलाची आहे. पृथ्वीची पाच तत्व. अस्थि. अस्थि म्हणजे हाडकं, मांस, मांस, त्वचा, चमडा, नाडी, शिरा, शरीरात नाड्या असतात की नाही, आणि रोम. रोम म्हणजे केस. शरीरावरचे जेवढे केस आहेत नाही सारे या पृथ्वीचा भाग आहे. झालं जी? चला. तर ही झाली पाच महाभूताची पाच पाच तत्वे. आता त्या प्रत्येकाचं विवेचन खाली दिलंय बघा. त्यात सर्वात पहिलं आहे आकाशाची पाच तत्वे. सापडलं का? पान नंबर 86 वर मध्येच आहे बघा. त्याला 1 नंबर द्या. आकाशाची पाच तत्वे. ठीक आहे? बघा आता अर्थ. आकाशाची पाच तत्वे आहेत. त्यांची नावे काय बरं? काम, क्रोध, शोक, मोह आणि भय अशी आहेत. सापडले? 5 नाव आहेत. ही सर्व कुठं असतात? ही सर्व हृदयाकाशात उत्पन्न होतात, म्हणून आकाशाची आहेत. ती पाच तत्व आकाशाची का बरं? त्याचं काय कारण? हेतू दिलाय की हृदयरूपी आकाशात, हृदयाच्या ठिकाणी ते उत्पन्न होतात. कोण? काम, क्रोध, शोक, मोह, भय. हे अंतःकरणाचे धर्म आहे. आता हृदय आकाशात उत्पन्न होतात, आकाशात. म्हणून ह्या पाच तत्वांना काय म्हटलं? आकाशाची पाच तत्व. ही सर्व हृदय आकाशात उत्पन्न होतात म्हणून आकाशाची आहेत. बरोबर? पुढे काय बरं? हे जाणतोस. आलं की नाही? तिथं काय पाहिजे? हे शब्द खोडून टाकायचा, त्याच्या जागेवर लिहायचं ह्यांना तू जाणतोस. जाणतोस तर छापेलच आहे. ह्यांना तू जाणतोस. ह्यांना तू जाणतोस. झालं? म्हणजे काय बरं? ह्यांना म्हणजे या शरीरातल्या पाच तत्वांना, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय, यांना तू जाणतोस. कोण सांगताय? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. यांना तू जाणतो, अर्थात जाणणारा तू आहे, आणि जाणल्या जाणारे हे पाच तत्व आहे. अर्थात हे पाच तत्व दृश्य आहे आणि तू त्यांचा द्रष्टा आहे. हा त्याचा अर्थ. आणि दृश्यापासून द्रष्टा हा वेगळा असतो. अर्थात या पाच तत्वाचा तुझा काही संबंध नाही. ही आकाशाची आहे आणि तू यांचा काय आहे? द्रष्टा आहे, वेगळा आहे त्यांच्यापासून. यांना तू जाणतोस. पुढे पहा. अर्थात ही तत्वेच तू नाहीस, कारण ती काय आहे? दृश्य आहे, आणि तू काय आहे? द्रष्टा. ही तत्वे आकाशाची आहेत, म्हणजे तुझी नाहीत. बरोबर? तर शरीरातले पाच तत्व संपले. 25 पैकी 5 ठरले. कुणाचे? आकाशाचे. अर्थात ते आपले नाही. तू यांचा द्रष्टा आहेस. आणि ही पाच तत्वे बंधनद्वारा अत्यंत दुःख देणारी आहेत. हे सुप्रसिद्धच आहे. हे काय करतात? पाच तत्व जोपर्यंत आपण यांना आपलं समजतो तोपर्यंत हे बंधन करतात आणि अत्यंत दुःख देतात. काम उत्पन्न झाला हृदयामध्ये, आहे की नाही? आता मला इच्छा उत्पन्न झाली, मनुष्य त्यासाठी प्रयत्न करतो, कळलं की नाही? तर मग दुःखही होतं, आहे की नाही? काम पूर्ण झाला तर लोभ वाढतो, काम पूर्ण नाही झाला तर क्रोध उत्पन्न होतो, आहे की नाही? आता काम, क्रोध हे किती दुःख देतात, कसे कसे दुःख देणारे आहे, हा सारा विचार पुढे येऊ राहिला. ठीक आहे? हे सुप्रसिद्धच आहे. लागलं एवढं? आता पहा.
हे ध्यानात धरून कामाधिकांचा त्याग करावा असे माझे तुला सांगणे आहे. श्री गुरु सांगतायत की तू ध्यानात घे. काय ध्यानात घे? की 5 तत्व बंधन करतात, अत्यंत दुःख देतात, म्हणून या कामाधिकांचा काय करायचा? त्याग करायचा असे मी तुला सांगतो. कामाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे रावणास अत्यंत दुःख झाले. उदाहरण इतिहासातलं आहे की नाही. रावण अत्यंत कामासक्त होता, त्याच्यामुळे त्याला किती दुःख झालं? अत्यंत दुःख झालं. सारं राज्य गेलं, सारे देशातले लोक गेले, भाऊबंद गेले, मरावं लागलं, संपत्ती गेली, सारं जागेवर थांबलं. का? केवळ कामामुळे. कामाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे रावणास अत्यंत दुःख झाले आणि त्याचे राज्य गेले. यासाठी कामाचा त्याग करावा. ठीक आहे ना? ठीक आहे ना. एक दोहा आहे आकाशाची 5 तत्वे सांगणारा. थोडा याच्यावर लिहून घ्या तुम्ही. आता आकाशाचा विचार चालू आहे म्हणून. काम क्रोध और शोक है, काम क्रोध और शोक है, अर्धविराम, भय व मोह सहभाग, भय व मोह सहभाग, पूर्णविराम, पूर्वार्ध झालं. उत्तरार्ध पहा. न भकी पाचो जानिये, न भकी पाचो जानिये, अर्धविराम, नहीं तो में कछु लाग, नहीं तो में कछु लाग. अर्थ पहा. काम क्रोध और शोक है, भय व मोह सहभाग. हे 5 तत्व. काम क्रोध शोक भय आणि मोह सहभाग. नभकी पाचो जानिये, हे 5ही कुणाचे आहेत? नभाची आहे, म्हणजे आकाशाची आहे असं जाणावं. आणि असं जाणण्याकरिता तो नाही तो मे कुचला, तुझं याच्यात काही जात नाही, फक्त समजायचं आहे, निश्चय करायचा की आकाशाची आहेत 5 तत्व, माझी नाही. चला पुढे. तर कामाच्या बाबतीत काम किती दुःख देणार आहे हे सांगितलं. आता क्रोधाच्या बाबतीत बोलतायत ग्रंथकार. क्रोध हा राक्षसापेक्षाही जास्त घातुक आहे. घातुक आहे म्हणजे हिंसक आहे, नाशक आहे, बंधनकारक आहे. कोण? क्रोध आहे की नाही. क्रोध हा राक्षसापेक्षाही जास्त घातुक आहे, मारक आहे, घातक आहे, हिंसक आहे, त्रास देणारा आहे. कारण राक्षस दुसऱ्याचे रक्त पिऊन राहतो. राक्षस काय करतो? फक्त दुसऱ्याचं रक्त पितो, स्वतःचं रक्त पित नाही. पण क्रोधी मनुष्य, पुढं, क्रोधी मनुष्य स्वतःचे व दुसऱ्याचे असे दोघांचे रक्त पितो, म्हणजे जाळून टाकतो. कळलं की नाही. ज्याला अत्यंत क्रोध येतो ना, दुसऱ्यालाही बेचैन करतो आणि स्वतःही बेचैन होतो, म्हणजे स्वतःचंही रक्त जळतं आणि दुसऱ्याचंही रक्त जाळण्याचं काम करतो. कोण? क्रोधी मनुष्य. मग क्रोध हा राक्षसापेक्षाही भयान झाला की नाही. काय भयानकता आहे? राक्षस फक्त दुसऱ्याचं रक्त पितो, स्वतःचं नाही. आणि क्रोध हा आहे की नाही, दुसरे ज्याला क्रोध होतो त्याचंही रक्त पितो आणि दुसऱ्याचं समोरच्याचंही रक्त पितो, आलटून टाकतो, जाळून टाकतो रक्त. पण क्रोधी मनुष्य स्वतःचे व दुसऱ्याचे असे दोघांचे रक्त पितो, जाळून टाकतो. बर, पुढे. राक्षसाचा अनुभव रात्र झाली म्हणजेच येतो. राक्षसापेक्षा भयानक कसा आहे क्रोध हे सांगतायत आणखी. तर राक्षसाचा अनुभव रात्र झाली म्हणजेच येतो. पण क्रोध तर रात्री आणि दिवसा बघावा तेव्हा थैथयाट घालीत असतो. कोण? क्रोध आहे की नाही. राक्षस फक्त त्रास देतात केव्हा? रात्री आहे की नाही. रात्री केव्हा? 11-12च्या नंतर, तिसऱ्या प्रहरात. हा, पहले प्रहर सब कोई जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. चार प्रहर आहे रात्रीचे. पहले प्रहर सब कोई जागे. पहिला जो प्रहर असतो 9 वाजेपर्यंतचा, त्यामध्ये सर्व लोक जागे असतात जवळजवळ. दुसरे प्रहर भोगी, 9 ते 12 भोगी लोक जागतात. तिसरे प्रहर तस्कर जागे, तस्कर म्हणजे चोर, त्याला उपलक्षण करून राक्षसाधिक बी तिसऱ्या प्रहरामध्ये 12 ते 3 आहे ना. म्हणून 12 ते 3 जास्त फिरायचं नाही तिकडं. खरं तर रात्री 9च्या नंतर फिरायचंच नाही, 9ला झोपलं पाहिजे आणि पहाटे उठायचं मग ब्रह्ममुहूर्तावर. आणि चौथे प्रहर योगी, योगी लोकांचा प्रहर आहे कोणता? चौथा म्हणजे किती? पहाटे 3 ते 6, नाही 3 तर कमीत कमी 3:30, 4ला तरी उठलंच पाहिजे.
कळलं? चला सांगायचं काय चाललंय इथं? हा, तर राक्षस फक्त रात्री त्रास देतात लोकांना, आणि क्रोध हा रात्रंदिवस जेव्हा येईल तेव्हा काय करत नसता, थैथयाट नसतो. कोण? क्रोध. आणि ज्याच्या ठिकाणी क्रोध आलाय तो मनुष्य. पण क्रोध तर रात्री आणि दिवसा बघावा तेव्हा थैथयाट घालीत असतो. लागलं? विवेक राहत नाही क्रोध आल्यानंतर. मनुष्य ज्याला क्रोध येतो ना त्याला लक्षात येत नाही आपण काय बोलतो आहोत, कुणाबरोबर बोलतो आहोत, आहे की नाही, काही ध्यानात येत नाही. चला, राक्षस दुसऱ्यास भीती दाखवतो. आणखीन पहा, आपण स्वतः कधी भीत नाही. कोण? राक्षस. पण क्रोधी स्वतःही भिवून दुसऱ्यास भीती दाखवतो. क्रोधी माणसाला दुसराही घाबरतो आणि स्वतःही तो आतून खूप पोखरलेला असतो, स्वतःला त्याला खूप भीती वाटत असते, आहे की नाही. चला, म्हणून क्रोधी मनुष्याला राक्षसापेक्षाही नीच समजून त्यागावा, आहे की नाही. अत्यंत क्रोधी जर मनुष्य असेल तर त्याच्यापासून 4 हात दूर राहावं असं सांगितलं आहे. ठीक आहे ना. आणि आपल्या ठिकाणी कधीही क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये, हे ध्यानात ठेवायचं. म्हणून क्रोधी मनुष्याला राक्षसापेक्षाही नीच समजून त्यागावा. त्याचप्रमाणे शोक, जसं काम आणि क्रोधाच्या बाबतीत सांगितलं की नाही, त्याचप्रमाणे शोक, मोह आणि भय यापासूनही दुःख होते, आहे की नाही. हे प्रत्येक प्राण्यास येणाऱ्या अनुभवाने सिद्ध आहे, म्हणून स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. ठीक आहे ना जी. मोह किती दुःखाला कारण होतो, भय किती दुःखाला कारण होतं, प्रसिद्ध आहे की नाही. मोह, धृतराष्ट्राला मोह झाला आपल्या पुत्राविषयी, कळलं की नाही. शेवटी किती दुःख झालं की साऱ्या पुत्रांचा, साऱ्या मुलांचा 100 असून देखील साऱ्यांचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा लागला, साऱ्यांचं दाव स्वतःला घालावं लागलं. किती दुःख झालं असेल. म्हातारपणात सारे मेले, कशापायी? मोह, कळलं की नाही. आणि भयाने किती लोक मरतायत आज, हे तुम्हाला माहितीच आहे, नाही की नाही. प्रत्येकाला असं वाटतंय आला काय कोण आता जवळपास आपल्या शिवावर बिवावर, कोण? कोरोना, आहे की नाही. हा, बघा तुम्ही आता सारे लोक खेडेगावात सुद्धा अगदी कोणीच नाही, एकटाच मनुष्य असतो बकऱ्या चारणारा शेतात, तो सुद्धा मास्क लावून फिरतोय. आता त्याला माहिती आसपास कोणीच नाही, पण त्याला वाटलं न जाणो कदाचित आलाच वाऱ्याला झोकाने तर कोण? कोरोना. पण त्याला हे माहित नाही की काय कोरोना नावाची वस्तू नाहीच आहे, कळलं की नाही. एक सर्दीला फक्त नाव दिलंय काय? कोरोना. आणि जगाला घाबरून टाकलंय, वातावरण असं बनवलंय. कोरोना गिरोना काही नाहीये. कोरोनाने आतापर्यंत एकही मनुष्य मेला नाही, कळलं. सारे मेले ते कशाने? भीतीनेच. हा, चला. मोह आणि भय यापासून दुःख होते, हे प्रत्येक प्राण्यास येणाऱ्या अनुभवाने सिद्ध आहे. लागला अर्थ? चला, म्हणून त्यांचाही त्याग करावा. कोणाचा? शोकाचा, मोहाचा, भयाचा. निदान त्यांच्या ठिकाणी अहंता किंवा ममता तरी ठेवू नये. कोणाविषयी? क्रोधाधिकाविषयी अहंता ठेवायची नाही. निदान म्हणजे कमीत कमी त्यांच्या ठिकाणी अहंता किंवा ममता तरी ठेवू नये. वस्तुतः ही कामाधिक, आहे की नाही. म्हणजे काय? काम क्रोधाधिक यांच्याविषयी बी अहंता ममता नको. आणि काम क्रोधाधिक ज्याच्या ठिकाणी अत्यंत आहेत, प्रचूर मात्रेमध्ये, त्यांच्याशी सुद्धा जास्त संपर्क ठेवू नये, असा अर्थ. निदान त्यांच्या ठिकाणी अहंता किंवा ममता तरी ठेवू नये. वस्तुतः ही कामाधिक 5 तत्वे सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. सिद्धांतानुसार पाहिलं तर स्थूल देहाची म्हणून सांगितली, परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर काम, क्रोध, शोक, मोह, भय ही 5ही तत्व कुणाची आहे? सूक्ष्म देहाच्या ठिकाणी राहणारी आहे. हे 5 महाभूताची तत्व म्हणजे आकाशाची तत्व आहे, पण राहतात कुठं? सूक्ष्म देहाच्या ठिकाणी. कारण सूक्ष्म देहामध्ये 17 तत्वामध्ये घटकीभूत एक तत्व आहे. कोण? अंतःकरण. हे सर्व कुणाचे धर्म आहे? अंतःकरणाचे आहे. मग जर म्हणे का हो हे धर्म जर सूक्ष्म देहाचे आहे तर स्थूल देहात तुम्ही कसं काय याला सांगतात? हे 5 तत्व स्थूल देहाचे आहेत असं तुम्ही कसं काय बोलत आहात? हा प्रश्न उत्तर देतात. वस्तुतः ही कामाधिक 5 तत्वे सूक्ष्म देहाचे धर्म आहेत, स्थूल देहाचे नाहीत. तरी पण यांच्या तडाख्यांचा अंमल स्थूल देहाच्या ठिकाणी स्पष्टपणे नजरेस येतो, म्हणजे दिसून येतो. यांचा तडाखा म्हणजे यांचा मार किंवा याने होणारा अनर्थ, दुःख, यांचा अंमल, आहे की नाही, स्थूल देहाच्या ठिकाणी स्पष्टपणे नजरेस येतो. म्हणजे स्थूल देहाच्या ठिकाणी यांचा परिणाम दिसून येतो. कुणाचा? काम क्रोधाधिकांचा. आणि म्हणून आम्ही म्हटलो काय? स्थूल देहाची हे 5 स्थूल देहाच्या ठिकाणी हे तत्व आहेत. कळलं?
स्पष्टपणे नजरेस येतो. म्हणून ही स्थूल देहाची तत्वे आहेत असे समजून यांचे स्थूल देहाच्या तत्वाबरोबर वर्णन केले आहे. लागला अर्थ. चला पुढे वायूची 5 तत्वे. नंबर 2 द्यायला. वायूची 5 तत्वे. आता त्यांची नावे. चलन. चलन शब्दाचा अर्थ होतो चालणे. वलन म्हणजे वळणे. धावन म्हणजे धावणे पळणे. प्रसरण म्हणजे पसरणे किंवा लांब करणे. आणि आकुंचन म्हणजे आखडणे संकोचित करणे. काही ठिकाणी वलनाबद्दल उत्क्रमण म्हणजे उभे राहणे सांगितले आहेत. मतभेद आहेत. तर काही ठिकाणी वायूची 5 तत्व सांगत असताना वलन न घेता उत्क्रमण घेतलेलं आहे. हरकत नाही. उत्क्रमण शब्दाचा अर्थ होतो काय? उभे राहणे सांगितले आहे. या 5ही तत्वास तू ओळखतोस. कोण बोलत आहे? श्री गुरु. कुणाला? शिष्याला. या 5ही तत्वाला तू ओळखतोस म्हणजे तू यांना जाणतो. अर्थात हे दृश्य आहे आणि तू त्यांचा द्रष्टा आहे. या 5ही तत्वास तू ओळखतोस म्हणून ही तत्वीच तू नाहीस. कारण ही दृश्य आहे आणि त्याचा तू काय आहे? द्रष्टा. आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. व ही वायूची आहे म्हणून तुझीही नाही. आहे की नाही? तू नाहीस तुझी नाही. कुणाची आहे? वायूची आहे. कोण? ही 5 तत्व. कोणकोणती? चलन वलन धावन प्रसारण आकुंचन. वायू वाचून चलनादी क्रिया घडू शकत नाहीत म्हणून ही तत्वे वायूची आहेत असे म्हटले. वायू जर नसेल तर चलन वलन क्रिया कोणतीच घडत नाही शरीरामध्ये. म्हणून ही तत्व कोणाची सांगितली? वायूची. वायू वाचून चलनादी क्रिया घडू शकत नाहीत म्हणून ही तत्वे वायूची आहेत असे म्हटले. तू यांचा साक्षी आहेस. लागला अर्थ. याच्यावर पण एक दोहा आहे तो लिहून घ्या. वायूची 5 तत्वे सांगणारा. वल करना अरु धावना. वल करना अरु धावना. उठना अरु संकोच. उठना अरु संकोच. हे झालं पूर्वार्ध. उत्तरार्ध. देह बढे सो जानिये. देह बढ़े सो जानिए वायु तत्व है सोच. वायु तत्व है सोच. ठीक. चला. वल करना वळणे अरु धावणे पळणे उठणे संकोच आणि पुन्हा वाढणे म्हणजे प्रसारण. देह बडे. बडे म्हणजे प्रसारण आहे की नाही. सो जानिये हे सर्व वायूची 5 तत्व आहेत असं जाणावं. देह बडे सो जानिये वायू तत्व हे सोच. हे सारे 5 तत्व कुणाचे आहेत? वायूची आहेत. आता चला पुढे. तेजाची 5 तत्वे. 3 नंबर द्या याला. तेजाची 5 तत्वे आहेत ती अशी. कोणकोणती सांगता आहेत? क्षुधा. क्षुधा शब्दाचा अर्थ काय? भूक लागणे. तृषा तहान लागणे. आलस्य आळस. निद्रा निजणे म्हणजे झोप. आणि कांती म्हणजे तेज. ही 5ही तेजाचे भाग आहेत. तेजाची तत्व आहेत असे स्पष्टपणे अनुभवास येते. ठीक. कारण पोटात अग्नी प्रबळ झाल्या वाचून भूक लागत नाही. आणि जठराग्नी जेव्हा खवळतो ना तेव्हा अत्यंत काय लागते? भूक लागते. हा. पोटात अग्नी प्रबळ झाल्या वाचून प्रज्वलित झाल्या वाचून भूक लागत नाही. उष्णकाली अग्निरूप उष्णतेच्या जोरावर तहान जास्त लागते. उष्णकाली म्हणजे गरमीच्या दिवसात अर्थात उन्हाळ्यामध्ये आहे की नाही. अग्निरूप उष्णतेच्या जोरावर. अग्निरूप उष्णता भयंकर वाढलेली असते. ऊन वाढलेलं असतं. ताप वाढलेला असतो. त्यामुळे तहान जास्त लागते. व त्या उष्णकालाच्याच दिवसात आळस आणि झोप इतर दिवसापेक्षा जास्त येतात. म्हणून ही सारी तत्व कुणाची सांगितली? तेजाची. कळलं की नाही. तहान सुद्धा उष्णतेमुळे लागते. म्हणून तृषा सुद्धा तत्व कुणाचं आहे? तेजाचं आहे. व त्या उष्ण कालाच्याच दिवसात आळस. बघा तुम्ही गरमीच्या दिवसामध्ये आळस काय येतो माणसाला? अधिक येतो. आणि झोप इतर दिवसापेक्षा जास्त येतात. जेवण करून आला आणि लावून आपलं पंखा बिंका लावून झोपला की बस 10 ते संध्याकाळी 5 टेन्शन नाही. हा. जास्त येते की नाही झोप. हा.
जास्त येतात. शिवाय झोप घेतल्याने अन्नाचे पचनही चांगले होते. अनुभव आहे सर्वांना. कळलं की नाही? झोप जर चांगली झाली नाही, पूर्ण झाली नाही, तर त्याला अन्न सुद्धा व्यवस्थित पचत नाही. मग त्याचा चेहरा फिक्का फिक्का पडायला लागतो, पिवळा पिवळा असा. बघा तुम्ही रात्रीची ड्युटी करणारे लोक, त्यांचा चेहरा काय होतो? पिवळा पडतो. याचा अर्थ रोगट होत चालले ते. पिवळा पडत चालल्याचा अर्थ त्यांच्या अंगावर काही तेज यायला असं, त्याचा अर्थ रोगाचं लक्षण आहे की नाही? तेज वेगळी गोष्ट आहे. म्हणून झोप आणि आळस दोन्ही अग्नीचे भाग आहेत. कांती हा तेजाचा भाग आहे, हे तर स्पष्ट दिसून येते. चला पुढे. आपाची 5 तत्वे आहेत. आपाची म्हणजे जलाची. झाला का? राहिला आलिया. तेजाचे 5 तत्व सांगणार होतो आलिया. निद्रा कांती आलकस. निद्रा कांती आलकस. भूक प्यास जो होय. भूक प्यास जो होय. पूर्वार्ध झालं. उत्तरार्ध. ये 5 प्रकृती कही. ये 5 प्रकृती कही. अग्नितत्व सोजोय. अग्नितत्व सोजोय. अग्नितत्व सोजोय. अर्थ पहा. निद्रा कांती आलकस म्हणजे आलस, आळस. भूक आणि प्यास म्हणजे तहान, जो होय. हे 5 प्रकृती कही. अग्नितत्व आहे नाही. 5 प्रकृती आहे, 5 स्वभाव आहे अग्नितत्वाचे. म्हणजे 5 त्याचे काय आहे? तत्व आहेत. अग्नितत्व सो जो होय. हे 5 अग्नीचे तत्व आहेत. पुढे चला आता. आपाची 5 तत्वे. आप म्हणजे जल. 4 नंबर द्या याला. कोणकोणते आहेत सांगतात. शुक्र. शुक्र म्हणजे वीर्य. शोणित म्हणजे रक्त. लाला म्हणजे लाळ. मूत्र म्हणजे मूत. आणि स्वेद म्हणजे घाम. ही 5ही जलरूप आहेत असे स्पष्ट दिसून येते. यात काही सांगण्याची गरज नाही. जलरूप आहेत, स्पष्ट दिसून येतं. म्हणून ही जलाची आहेत असे म्हटले. लागलं? चला याच्यावरच आपण दोहा लिहा. रक्तबिंदू कपती सरो. रक्तबिंदू कफ तीसरो. स्वेदमूत्र सोजान. स्वेदमूत्र सोजान. पूर्वार्ध झालं. उत्तरार्ध. यही 5 प्रकृती जो. यही 5 प्रकृती जो. पानी सो पहिचान. पानी सो पहिचान. ठीक. बघा. रक्त बिंदू म्हणजे शुक्र. कफ तिसरो. कफ तिसरा आहे. ठीक आहे ना. स्वेद आणि मूत्र. ठीक आहे ना जी. वर काय सांगितलं होतं? शुक्र श्रोणीत. ठीक आहे. आणि लाला. लाळाच्या ऐवजी यांनी काय घेतलं? कफ घेतला तरी काही हरकत नाही. आणि स्वेद आणि मूत्र. सो मूत्र सोजान. यही 5 प्रकृती. ही 5 स्वभाव आहे, 5 तत्व आहे जलाचे. जो पाणी सो पहिचान. ही पाण्याचे जलाचे 5 तत्व आहेत. चला पुढे. आता पृथ्वीची 5 तत्वे आहेत. 5 नंबर द्यायला. पृथ्वीची 5 तत्व कोणती? त्यांची नावे अशी. नावे. अस्थि. अस्थि म्हणजे हाड. मांस. मांस. त्वचा चामडी. नाडी म्हणजे शिरा. आणि रोम म्हणजे केस. ही 5 तत्वे पृथ्वीची आहेत. असे म्हणण्याचा हेतू हाच आहे की काय बरं, की ज्यावेळी स्थूल शरीरातून प्राण निघून जातो त्यावेळी आकाश, वायू, तेज आणि जल या 4ही भूतांचे काम क्रोधादी विभाग आकाशादी भूतात मिसळून जातात. हे पाहण्यात येते. ठीक आहे जी. बघा आता महत्वाची गोष्ट सांगतायत की पृथ्वीची 5 तत्व सांगितली. पहा कोणकोणती. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. बरोबर. पण ही पृथ्वीचीच का? बाकीची तत्व पृथ्वीची नाही. हीच का बरं पृथ्वीची आहे? काय कारण? त्याचं उत्तर दिलं जात आहे.
काय उत्तर सांगायचं तात्पर्य हे आहे की समजा मनुष्य मेला, प्राण निघून गेले याचा अर्थ असा. तर प्राण निघून गेल्यानंतर त्या मेलेल्या माणसांच्या हृदयात आतापर्यंत जी 4 तत्वं सांगितली ना, आकाश, वायू, अग्नी, जल, आणि त्यांची जी 5 तत्व सांगितली त्यापैकी की झाली मग ती 4 भूताची 5 तत्व किती झाले, 5 चोक 20 आहे की नाही. तर त्या 20 तत्वापैकी एकही तत्व त्या शरीरात सापडत नाही. शरीर मेल्या म्हणलं म्हणजे शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर प्रेतामध्ये या 20 तत्वापैकी कोणी सापडत नाही. काम, क्रोध असं काही सापडतं का? समजा एखादा मनुष्य मेला आणि त्याला जाऊन तुम्ही लात मारली आणि तो लगेच त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली क्रोधात येऊन, असं कधी घडतं? नाही होत ना. म्हणजे काही नाही, काम, क्रोध, शोक, मोह, भय त्याला काही नाही आहे. त्याला ही पण भीती वाटत नाही का आता रात्र होऊ राहिली, किती पडून राहावं, इथं वाघ बिगाला रात्री तर काय होईल, काही नाही, तसाच पडून राहणार तो कितीही दिवस, तर उचललं नाही तर. कळलं की नाही? काही नाही त्याच ठिकाणी, काम, क्रोध आधी नाही आहे. बरं जाऊ द्या, चलन वलन धावन प्रसरण आकुंचन नाही आहे. बरं त्याला भूक लागते, क्षुधा, तृषा, आळस, निद्रा, कांती काही नाही आहे. बरं त्याच ठिकाणी शुक्र, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद काही नाही. त्याचं कापलं जरी ना तर काही रक्त निघत नाही. कळलं की नाही? ते सारे 20 तत्व म्हणजे 5 तत्व आपापल्या भूतामध्ये विलीन झाले. फक्त शिल्लक राहिले त्याच्या शरीरात जे ते पृथ्वीचेच तत्व शिल्लक राहिले, आहे की नाही. मग ते 5 कोणकोणते आहेत? तर हाडं तसेच आहेत, आहे की नाही. अस्थि, पुन्हा काय सांगितलं होतं, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही शिल्लक राहतात. याच्यावरून हे सिद्ध होतं की 5 तत्व कुणाची आहेत? पृथ्वीची आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही 5 तत्व कुणाची? पृथ्वीची आहेत. तेच इथं सांगू राहिले स्पष्टीकरण करून. पंक्ती पहा, पृथ्वीची 5 तत्वे आहेत, त्यांची नावे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. सापडलं का? ही 5 तत्वे पृथ्वीची आहेत असे म्हणण्यातला हेतू कारण काय बरं हाच आहे की काय, की ज्यावेळी स्थूल शरीरातून प्राण निघून जातो, या स्थूल शरीरातून काय होतो? प्राण निघून जातो, प्राणज्योत मावळते. त्यावेळी आकाश, वायू, तेज आणि जल या 4ही भूतांचे जे 5 तत्व सांगितले होते, काम, क्रोध आदी विभाग आकाशादी भूतात म्हणजे आपापल्या त्या भूतात मिसळून जातात, हे पाहण्यात येते. त्या मेलेल्या म्हणजे त्या प्रेतामध्ये आकाशादिकाचे तत्व आता सापडत नाही, त्या भूताला जाऊन मिळाले. कसे ते पहा, स्पष्टीकरण करून सांगतात ग्रंथकार. प्रेतामध्ये काम, क्रोध वगैरे आकाशाची 5 तत्वे नसतात. बरोबर? पुढे चला. चलनवलनादी वायूची तत्वे नसतात. कुठं? प्रेतामध्ये. क्षुधा, तृषा इत्यादी तेजाची तत्वे नसतात. कुठं? प्रेतामध्ये. शुक्र, शोणितादी जलाची तत्वे नसतात. कुठं? प्रेतामध्ये. परंतु एकट्या पृथ्वीची 5ही तत्वे म्हणजे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम ही मात्र दृष्टीस पडतात. कुठं? प्रेतामध्ये. ही तत्वे प्रेत जाळले, आता ही तत्व जाणार कुठे शेवटी? तर ते पृथ्वीमध्ये विलीन होणार. पण कशा पद्धतीने? तर आपण ज्या पद्धतीने पृथ्वीमध्ये त्यांना विलीन करण्याचा प्रयत्न करू त्या पद्धतीने ते पृथ्वीमध्ये विलीन होतात. मग वेगवेगळे लोक वेगवेगळी पद्धत वापरतात. काय करतात बघा, ही तत्वे प्रेत जाळले तर भस्मरूप होऊन भस्म होतात. समजा प्रेत जाळलं, जाळण्याच्या माध्यमाने ही तत्व पृथ्वीत मिळवण्याचा प्रयत्न केला, जाळलं शरीराला, तर काय होतं? शिल्लक काय राहते? राख. तर राख झाली, तर राख होऊन ती पृथ्वीत मिळतात. अस्थि, मांस वगैरे हे तत्व. बरोबर? समजा जाळलं नाही, एखाद्याला पुरलं गड्ड करून, तर काय होणार बघा? पुरले तर मातीत माती मिळून, बस ही मातीच आहे, मातीमध्ये माती मिळाली, संपला विषय. ठीक आहे, मिळून. बर समजा हेही नाही झालं तर तिसरी पद्धत, जनावराकडून खावविले तर विष्टारूप होऊन पृथ्वीला मिळून जातात. आहे की नाही? समजा हे शरीर, प्रेत मेलेलं शरीर कोणी काय कोल्या कुत्र्याने खाल्लं, तर मग काय होते? त्याची विष्ठा, आणि विष्ठा होऊन मग ते या 5 शरीरामध्ये पृथ्वीमध्ये मिळून जातात ही 5 तत्व. ठीक आहे की नाही? जनावराकडून खावविले तर विष्टारूप होऊन पृथ्वीत मिळून जातात. लागला अर्थ? म्हणून ती पृथ्वीची आहे. म्हणून ही 5 तत्व कुणाची आहेत? पृथ्वीची आहे. कोण कोण? अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. ठीक. त्यास तू ओळखतोस. श्रीगुरु सांगतायत आता शिष्याला, या 5ही तत्वांना तू ओळखतोस म्हणजे तू जाणतोस. अर्थात हे दृश्य आहे.
आणि त्याचा तू द्रष्टा आहेस. त्यास तू ओळखलेस म्हणून ती तू नाहीस. कळलं? ती पृथ्वीची आहे. त्यासाठी तुझीही नाही, पृथ्वीची आहे म्हणून ती तुझी पण नाही आहे. तू नाही, तुझी नाही, ही 5 तत्व. तू द्रष्टा साक्षी आहेस. वर सांगितलेल्या 25 तत्वांचा हा स्थूल देह झालेला आहे. आतापर्यंत जे 25 तत्व सांगितले ना, ते 25 तत्व मिळून तयार झाला कोण? हा स्थूल देह झालेला आहे. आणि तो पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. हा देह कुणाचं कार्य आहे? पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. म्हणून हा देह पंचमहाभूताचा आहे. हा देह म्हणजे मी नाही, देह माझा नाही. लागला अर्थ? चला, पृथ्वीचे 5 तत्व सांगणारा तो आलेला आहे ना? लिहा. चाम हाड नाडी कही. चाम हाड नाडी कही. चाम हाड नाडी कही. पुढे रोम जान अरु मांस. रोम जान अरु मांस. पूर्वार्ध झालं. उत्तरार्ध. ये पृथ्वी की प्रकृति है. ये पृथ्वी की प्रकृति है. अंत सबन को नाश. अंत सबन को नाश. ठीक. बघा, चाम म्हणजे चमडा, चर्म, त्वचा ज्याला आपण म्हणतो. हाड, हाडकं, नाडी, 3 झाले. कही. और रोम जान म्हणजे रोमांचा समूह, केसांचा समूह, केस सारे. अरु मांस, ये पृथ्वी की प्रकृती आहे. पृथ्वीचे 5 तत्व आहेत. और अंत सबन को नाश. शेवटी या साऱ्यांचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. नाश कशा पद्धतीने होतो ही वर सांगितलं. कळलं की नाही? तर त्यावर सुद्धा एक दोहा लिहा. नाश कशा पद्धतीने होत होते. 2-3 पद्धती सांगितल्या ना, त्यानुसार. जारे भसम होय जाई. जारे भसम होय जाई. गाढे क्रीम कीट खाई. गाढे क्रीम कीट खाई. पूर्णविराम. पुढे शूकर श्वान काग के भोजन. शूकर श्वान काग के भोजन. तन की यही बढ़ाई. तन की यही बढ़ाई. पूर्णविराम. अंत मिट्टी मिल जाई. अंत मिट्टी मिल जाई. बस. बघा, जारे भस्म होय. जारे म्हणजे जाळला असता भस्म होऊन जातो. भस्म होय जाई. गाडे क्रीम कीट खाई. गाडे म्हणजे पुरलं या शरीराला. तर किडे आहे की, किडे वगैरे पडून ते खाऊन टाकतात या शरीराला. क्रीम कीट खाई. बर, समजा असंच पडून दिलं तर शूकर श्वान काग के भोजन. शूकर, शूकर म्हणजे पशुवधे वगैरे. श्वान म्हणजे कुत्रे. काग म्हणजे कावळे. भोजन, त्यांचंही भोजन होऊन जातं. तनकी येई बडाई. बघा या शरीराचं काय बडाई आहे, काय मोठेपणा आहे. कळलं की नाही? 3 अवस्था. जाळलं तर भस्म, पुरलं तर किडे खाणार, आणि जर पडलं तर असंच कोळी कुत्रे खाणार. ठीक आहे. अंत मिट्टी मिल जाई. शेवटी हे मिट्टीमध्ये, मातीमध्ये मिळून जात. हो, झालं. चला आता पुढे. शिष्य, सद्गुरू, आपण पंचकृत पंचमहाभूते म्हटली ती कशी असतात ते सांगावे. ठीक आहे ना? 5 महाभूत तर तुम्ही सांगितलं. 5 महाभूतांची नावही घेतली. त्यांची प्रत्येकाची 5-5 तत्व तेही सांगितलं. पण बार बार तुम्ही बोलता की नुसतं पंचमहाभूत बोलत नाही, पंचीकृत पंचमहाभूत असं बोलता. मी पंचीकृत हे काय आहे? पंचीकृत पंचमहाभूत म्हणजे काय ते मला कळलं नाही. ते तुम्ही कृपा करून सांगा. कोण म्हणतो? शिष्य. सद्गुरू, आपण पंचकृत पंचमहाभूते म्हटली ती कशी असतात ते सांगावे. उत्तर. श्री गुरु. ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूताचे प्रथम बरोबर 2-2 भाग होतात. पंचीकरणाची प्रक्रिया. पंचीकरण कसं होतं कळलं की नाही? 5 महाभूत आहेत. कोण कोण? आकाश, वायू,
अग्नी, जल, पृथ्वी. तर प्रत्येकाचं 2-2 भाग करायचे. म्हणजे ईश्वराच्या इच्छेने 2-2 भाग होतात. जसं पृथ्वीचे 2 भाग केले, 2 समान सारखे तुकडे केले, आहे की नाही. त्यात अर्धा भाग स्वतःसाठी तसाच ठेवायचा, राहिला अर्धा भाग त्याचे पुन्हा 4 तुकडे करायचे. बरोबर. असं प्रत्येक भूताचं करायचं. वायू घेतला, त्याचे 2 समान भाग, अर्धा तसाच ठेवायचा. उरलेला जो अर्धा आहे त्याचे किती करायचे? 4 तुकडे. अग्नीचे 2 भाग करायचे, अर्धा तसाच ठेवायचा, उरलेल्या दुसऱ्या अर्ध्याचे 4 तुकडे करायचे. तसंच आकाशाचं, तसंच अग्नीचं. झाले ना हे विभाग. म्हणजे आता एका एका भूताचे किती विभाग झाले? 5. कारण अगोदर 2 केले, अर्धा तसाच ठेवला म्हणजे तो 1, आणि उरलेले अर्ध्याचे 4 म्हणजे 4, आणि हा अर्धा 1 म्हणजे किती झाले? 5. पण समजा आता पृथ्वीचे जे 2 भाग केले की नाही समान अगोदर, त्यात अर्धा तसाच ठेवला, दुसऱ्या अर्ध्याचे 4 भाग केले, तर ते जे 4 तुकडे ना ते स्वतःजवळ नाही ठेवायचे. मग म्हणजे पृथ्वीजवळ नाही ठेवायचे, ती इतर भूताला एक वाटून द्यायचा. एक आकाशाला द्यायचा, आहे की नाही, एक वायूला द्यायचा, एक अग्नीला द्यायचा, एक जलाला द्यायचा, आहे की नाही. मग आता पृथ्वीजवळ स्वतःचा किती राहिला? फक्त अर्धा, आहे की नाही. आणि वायूचंही तसंच, स्वतःचा अर्धा भाग तसाच, उरलेला जो अर्धा भाग तो इतर दुसऱ्या 4 वाटून द्यायचा. प्रत्येकाने असं करायचं. मग आता प्रत्येकाजवळ पुन्हा किती किती भाग होतील? 5. त्यात स्वतःचा अर्धा, आणि अर्ध्या भागात इतरांचा 1-1 तुकडा, इतर भूतापासून आलेला 1-1 भाग. झालं की नाही? मग ते झालं 50%. आणि 50% स्वतःचा अर्धा भाग मग मिळवलं एकमेकांमध्ये सारे. त्याला म्हणायचं काय झालं? पंचीकरण झालं. लक्षात झालं? पंचीकरण. पंचीकरण समजण्याकरिता एक दृष्टांत सांगू थोडासा, 1 मिनिटात. 5 मित्र आहे, बरोबर, सहलीला गेले. सहलीला गेले कुठं? देवगिरीच्या किल्ल्यावर. आणि त्यांना भुका लागल्या होत्या, भाकरी बरोबर नव्हत्या. मग त्यांनी काय केलं? खालून वर जाताना फळं घेतले विकत. प्रत्येकाने 1-1 फळ विकत घेतलं. एकाने टरबूज घेतलं, आहे की नाही, एकाने आंबा घेतला मोठा 1.5 किलोचा एकच. हा असतात ना असे आंबे, पाहिले? हा हापूस आंबा. हा तर एकाने आंबा घेतला, एकाने टरबूज घेतलं, एकाने खरबूज घेतलं, एकाने पपाई घेतली, आहे की नाही, आणि एकाने काय घेतलं? सफरचंद घेतलं, आहे की नाही. चला गेले वर, बसले एका झाडाखाली खाण्याकरिता. मग आता खायला सुरुवात करायची, तर विचार पडला कसं खायचं. असं कुठं असतं की म्हणे याच काय मित्रपणा राहिला मग जास्तीचं खाल्ल्यावर. म्हणजे मग कसं करायचं? प्रत्येक फळ प्रत्येकाच्या पोटात गेलं पाहिजे. मग कसं करावं लागेल? म्हणजे काहीच नाही. एक बुद्धिमान होता जरा, ते म्हणे हा चाकू कापण्याकरता चाकू होता ना. आणि मग तो चाकू घेतला आणि प्रत्येकाला सांगितलं की आपापल्या फळाचे समान 2 भाग करा. मग टरबूजवाल्याने काय केलं? बरोबर अर्ध्यातून 2 भाग केले. मग त्या दुसऱ्याने सांगितलं एक काम करा, ते अर्धा तू स्वतःला ठेव, आणि त्यातला जो अर्धा भाग आहे ते 4 तुकडे करून आम्हाला एकाला वाटून दे. बरोबर केलं. तसंच खरबुजावाल्याला करायला लावलं. अगोदर 2 तुकडे, अर्धा स्वतःसाठी, उरलेले अर्ध्याचे पुन्हा 4 तुकडे, आणि ती इतर त्या बाकीचे 4 वाटून दिली. कारण 5 जण आहेत ते, आपल्याला सोडून बाकीचे 4ला 1-1 तुकडा वाटून दिला. मग असं केलं साऱ्यांच्या पत्तरवाळीवर. आता किती भाग आले? 5. स्वतःचा अर्धा आणि दुसरे 1-1 तुकडा, आणि मग खायला सुरुवात केली. आता प्रत्येकाच्या पोटात 5ही फळं गेली की नाही, आहे की नाही. याला म्हणायचं काय झालं? पंचीकरण. कळलं? चला हेच पंचीकरण दिलं आहे श्री गुरु. ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक भूताचे प्रथम बरोबर 2-2 भाग होतात. सापडलं? त्या 2-2 भागापैकी 1-1 भाग निराळा राहून बाजूला ठेवायचा, स्वतःसाठी अर्धा. बाकी राहिलेल्या प्रत्येक अर्ध्या भागाचे पुन्हा 4 समभाग होतात. 4 सारखे तुकडे करायचे. बरोबर. म्हणजे अर्थातच हा 1 भाग सर्व भूतांचा 1 अष्टमांश झाला. म्हणजे 4 तुकडे झाले ना, त्या 4 तुकड्यापैकी 1-1 तुकडा म्हणजे काय झाला तो आता? 1 अष्टमांश भाग. पूर्ण याच्यापैकी 8वा भाग असं त्याचा अर्थ. नंतर वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भूताच्या निराळ्या राहिलेल्या संबंध अर्ध्या भागात, सगट जो अर्धा भाग राहिला स्वतःसाठी, त्या अर्ध्या भागात दुसऱ्या भूतांच्या प्रत्येक अर्ध्या भागाचे चौथा भाग, तुकडा आहे की नाही. म्हणजे पूर्वोक्त 1 अष्टमांश मिसळून 5 असे प्रत्येक भूत तयार होते. आता प्रत्येक भूतामध्ये किती भाग आले?
5, स्वतःचा अर्धा आणि इतराचा 1 अंश. यालाच पंचीकरण म्हणतात. सापडलं? अशा रीतीने याचे पंचीकरण झालेले असते, त्यास पंचीकृत पंचमहाभूते. पंचीकृत पंचमहाभूत याचा अर्थ कळाला आता? चला, अशा पंचीकृत पंचमहाभूतापासून ही वर सांगितलेली 25 तत्वे दृष्टीस पडतील, है की नाही? अशा प्रकाराने हा स्थूल देह उत्पन्न झाला आहे. त्या प्रत्येक भूताची 5-5 तत्व आणि मग एका भूताची 5 तत्व, तर 5 भूताची किती तत्व? 25. मग ते 25 तत्व एकाच ठिकाणी अनुभवास येतील असा एक त्या 25 तत्वाला मिळून देह तयार झाला. तोच हा स्थूल देह आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा स्थूल देह उत्पन्न झाला आहे. आता या स्थूल देहाची 25 तत्वे ही पंचीकरणाच्या रीतीने समजली जावीत या उद्देशाने पुढील कोष्टक दिले आहेत. आता 5 भूताचे जे 5-5 तत्व आहे ते कोण मिळाल्याने कोणतं तत्व तयार झालं आणि का हे समजावून घ्यायचं आहे. हे समजण्याकरिता एक कोष्टक दिलं आहे आणि ते कोष्टक समजावून सांगण्याकरिता पुढे त्याची टीकाही दिलेली आहे. पण त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम